शब्दाची आणि दाणे तुमच्या आपुलकीची
विश्वात प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी माझ्या इच्छेनं या मृत्यू योगात आली आहे. मग माझ्या इच्छेने पुढच्या स्वर्ग साम्राज्यात जाईल. माझ्या मार्गात तुम्ही आडवे समजा तुमची इच्छा नसताना शक्तीनं आणि शक्तीनं तुम्हाला नेण्याचा प्रयत्न केला. कोण मध्ये काय केलं? स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार नव्हे. हा जो जीवनात करत आहात ना हा विचार आहे. हा विचार सोडा. चांगल्याच निर्माण झाला पण केव्हा तुला खेळीन तेव्हा हे तुमचं फक्त स्वप्न आहे. ही तुमची भ्रामक कल्पना आहे. अहो बहुरत्नानी वसुंधरा या पृथ्वीच्या पाठीवरती अनेक रत्न आहेत. पण ती सारीच रत्न आपल्याला मिळतील असं प्रत्येकाने केव्हा समजू नये. हे जे रत्न आहे ना हे रत्न सहजाच तुमच्या हाती लागू शकत नाही. केवळ तुझ्या प्राप्तीसाठी रित्यास्ताना न जाता शक्तीला गाताना तुला खेळणार नाही. मग जेवढ्या तुम्ही हत्ती आहात जिरंतम हत्ती आहे. आज विनाशिक आले विपर्त बुद्धी तुम्हाला सुचली आहे. अहो नाही माया नंदिकासूर तुमची राक्षसी काया आणि आज काय याचा नाश करण्यासाठी तर पाशी माझा बांधावया. मला प्रतिकार राजगीर नगरीचा राजकर्ता राजा सिंहध्वज म्हणतात मला. ज्या ठिकाणी अधर्माला प्रोत्साहन देतोय ज्या ठिकाणी धर्माची पायवाली करतोय त्या राज्याचा विजय हो. धन्यवाद अभिनंदन. चढाईचा कधी आला पण ज्याच्या इच्छा तो दिसायला माणूस मुजमंत सैतान मोठा वन सम्राट दंबिकासूर. हे दंबिकासूर मोठा होणार तुझा राज्य वास्तव्य मग या भूतलावर अधिकार का? शब्द देतोय तुला फक्त मला ही आवडले. तुझ्या एकाही नागरिकाला न दुखावता हिला घेईन काही. राज्याची जरी ती माझ्या लागली नसली तरी माझ्या राज्यात अतिथी बनून आली आहे आणि अतिथीची सेवा करणं माझ्या इच्छा हळू मारायला तर तुझ्याची वैयक्तिक करावं लागेल. मेलो तर गेलो त्यांची तुला मला माझ्या अजिबात किंमत नाही. पण सगळा धक्काचा शेवटचा शेवटपर्यंत इतकी पाप्या कांक्षा माझ्या राज्यात पुढे येणार नाही. तोपर्यंत हळू पडत नाही. मी सुद्धा शांत बस उदय प्रलयाचा उदय प्रलयाचा अंकार बदला कोण रो पुचकडा बदला कोण रो पुचकडा बदला कोण रो पुचकडा उदय प्रलयाचा अंकार उदय प्रलयाचा अंकार बदला
मदला कोण रोखू शकणार मदला कोण रोखू शकणार उठवायाची सूड भावना उठवायाची 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 सूड भावना उठवायाची सूड भावना करी मन गणारी बल हलना करी मन गणा करी मन गहना करी मन गहनारी बल हलना सुराग्नी पेटवली मग सूड सुराग्नी सूड सुराग्नी सूड सुराग्नी पेटवली मग सूड सुराग्नी पेटवली मग उमाज करणार मदला कोण रोखू शकणार मदला कोण रोखू शकणार मदला कोण रोखू शकणार आयुष्य मागावया बैसाला बाई आयुष्य मागावया बैसाला जिथं शक्ती तळप त्या युक्तीचा वापर करावा राजकीय नगरीची सारी भक्ती पुण्य आहे शस्त्राच्या अग्रभागी ठेवू यावेळी सप्तमाता दशावतार नाट्यप्रेमी आणि देवासारखे तुम्ही धावून आला आणि म्हणूनच तर आज माझं संरक्षण झालं तुमचे उपकार मानायला तेवढे थोडे आहेत माणुसकीचा धर्म आहे माणसाने माणसाला तारायचं असतं मारायचं नसतं हाच माणुसकीचा धर्म जोपासत आम्ही फक्त आमचं कर्तव्य पूर्ण केलं उपकार कसल्याचे माणुसकीचा धर्म तुम्ही जोपासलात माझं संरक्षण तुम्ही केलं पण ज्या देवमानसीने माझं संरक्षण केलंय त्यांचं नाव तरी करू शकेल का नगरी राजगीर नगरी राज करता सिंहध्वज म्हणतात मला हे समोर जे सारे साम्राज्य आहे या साम्राज्याचे अधिकारी राधे सिंहध्वज ते समाधान वाटतं मला आपली ओळख मी पण
पण कुणी सामान्य नव्हे आणि इथली तर मी मुळीच नाही. मग स्वर्ग साम्राज्यात माझं वसतिस्थान आहे. मी एक देवतत्व आहे. मी एक देवतातील घटक आहे. अष्टरंबातील एक रंबा. नाव माझं तिलोत्तम असं आहे. म्हणजे तुम्ही दैवी तत्व आहात. नक्की. समाधान वाटलं. हो ना? आतापर्यंत मानवाचं संरक्षण देवतांनी केलं, पण एका दैवी तत्वाचं संरक्षण करण्याची संधी आमच्या जीवनी लाभली. हो. पण ही जी गेली आहे ना, ही जखमी शिकार आहे. ही पैठून नक्कीच मार करेल आणि म्हणून योग्य वेळेची नांदी ठेवण्यासाठी जनतेला बेमुक्त करण्यासाठी आम्ही निघालो. तुम्ही सुद्धा सावध राहा. हो, राजा सामाधानी. हो, सामाधानी. प्रीतीचा संगणवा आज तुला राजू. हो, तुमचा आणि माझा प्रश्न चाललाय. या एकांतात जुळून आलाय आणि आताच मनोबास एकसारखा माझ्या बरोबर मला होतोय. आणि हा जो क्षण आहे ना, हा क्षण मी मात्र माझ्या जीवनात अहो केव्हाही विसरू शकत नाही. हो हो, केव्हाही विसरू शकत नाही. प्रीतीचा संगणवा आज तुळाला माझ्या सवे बोल सख्या बोलना सख्या बोलना सख्या
तुमचं सौंदर्य, हा तुमचा राजबिंडा देह आणि तुम्हाला पाहताक्षणी माझं मन एकसारखं तुमच्या दिशेनं धाव घेऊ लागलं आणि मनोमने मला वाटू लागलं आपल्या जीवनात जर जोडीदार हवा, जोडीदार फक्त तुमच्यासारखा. अहो लग्न करावं तर कुणाशी करावं, राधे तुमच्याशी करावं असंच मला वाटू लागलो. तुमची इच्छा स्वच्छ आहे, हो ना, तुमची इच्छा निर्मळ आहे, तेच म्हणते मी. तुमची इच्छा चांगली आहे, मी नाही म्हणत नाही, हा? पण तुमच्या इच्छेचा स्वीकार राजकर्ता करू शकत नाही. काय? इच्छा माझी चांगली आहे, इच्छा माझी स्वच्छ आहे, पण माझ्या इच्छेचा स्वीकार राधे तुम्ही करू शकत नाही. मला सांगा हो, असं साधारण काय कमी आहे माझ्या? तुमच्यात काही कमी नाही, मग नकार का देताय? मी नकार देतो याच्या मुळाचे कारण आहे, ऐकूया. ब्राह्मणांच्या साक्षीनं सप्तपदी चालून आमच्या गृहावरील उंबरट्यावरील माप ओलांडून काय? आमच्या गृहलक्ष्मीनं केव्हाच आमच्या संसारात पदार्पण केलेलं आहे. आम्ही विवाहबद्ध आहोत. लक्ष्मी नारायणासारखा सुखी सोन्याचा संसार आहे आमचा. आम्ही कुणाच्या तरी वचनात बांधलेले आहोत. तेव्हा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांची वचनं मोडू शकत नाही आणि म्हणून क्षमा करा. म्हणजे तुमचं लग्न झालंय? वाटत नाही? वाटत नाही. नाही मग बघून साधारण पटत नाही, पण असू द्या. खरे भाग्यवान तुम्ही आहात. नशीब तुमचं लग्न त्रिवेळेवरती झालं हो. पण या लग्नाबाबत ना एक लहानशी शंका आहे माझ्या मनात. विचारा ना. आता लग्न तुमचं झालंय, भाग्यवान तुम्ही आहात, पण या लग्नाबाबत तुम्ही घाई केला की मी विलंब केला हो? दोष तुमचा किंवा माझा नाही. प्रत्येक बालकाचा जन्म झाल्यानंतर 6व्या दिवशी त्याचं भालपट रेखाटते आणि त्या भालपटानुसार नियती नाचवत असते, प्रकृती घडवत असते. आपण फक्त कठपुतलीप्रमाणे वावरत असतो. तेव्हा जे काही घडलंय ते माझ्या भालपटानुसार घडलं. या दोष तुमचा किंवा माझा नाही. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. जसं भालपट तुमचं होता, जसं भाकी तुमचं होतं, त्याप्रमाणे तुमच्या जीवनात घडलं. मग माझंही भालपट, माझंही बाकी तसंच असेल. माझाही जीवनाचा जोडीदार हे राजकर्ते तुम्हीच असाल, हे आपण का मान्य करत नाही? कारण भविष्याचा वेध घेऊन बोलणारा राजकर्ता नव्हे. उद्या काय घडणार आहे हे माझ्या नशिबात असेल की नसेल यापेक्षा वास्तव काय दर्शवतंय यावर बोट ठेवून चालणारा राजकर्ता आहे. मग वास्तव मात्र एकच आहे. एक क्षत्रिय राजकर्ते तुम्ही आहात आणि क्षत्रिय राजकर्ता म्हटल्यानंतर तो आपल्या जीवनात किती लग्न करू शकतो हे तुम्हाला मान्य आहे? मान्य. मग हे जर तुम्हाला मान्य असेल तर माझा स्वीकार तुम्ही का करत नाही आहात? क्षत्रिय राजकर्ता किती विवाह करू शकतो, हो ना? हे जरी सत्य असलं तरी क्षत्रिय राजकर्त्यानं अनेक विवाह केलेच पाहिजेत असं धर्मशास्त्र म्हणत नाही. मग? ज्याला ज्याच्या राज्य विस्ताराला अनुसरून जेवढे विवाह करायचे तेवढे तो करू शकतो. आमचा जेवढा राज्य विस्तार आहे आम्हाला तो पुरेसा आहे. आणि राहता राहिली दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रभू रामचंद्रांचा आदर्श आमच्या नेत्रासमोर ठेवतो. एक पत्नी, एक वचनी, एक वाणी. मग अशा सत्पुरुषाचा आदर्श आम्ही आमच्या जीवनी ठेवलेला असताना तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनी त्या सत्पुरुषाची प्रतिमा काढागाळावी. राधे, धन्यवाद देते मी तुम्हाला. प्रभू रामचंद्रांचा आदर्श तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेविलात, पण एक विसरत आहात तुम्ही. प्रभू रामचंद्र यांना त्यांनी जन्म दिला ते अयोध्येचे राजे म्हणजे दशरथ होय. त्या राजे दशरथ यांनी आपल्या जीवनात 3 लग्न केली. कैकेयी, सुमित्रा आणि कौसल्या या 3 बायका त्यांच्या संसारात वास्तव्य करताय. मग जसा आदर्श प्रभू रामचंद्रांचा तुम्ही घेतला, मग राधे दशरथ यांचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर का घेत नाही? राजे दशरथ म्हणजे प्रभू रामचंद्रांची पितृदेवता. त्यांनी म्हणे आपल्या जीवनात 3 विवाह केले, पण प्रभू रामचंद्रांनी मात्र एकच केला. मग त्यांचा आदर्श आम्ही का घेतला नाही? अहो, पुत्रानेच बापाचा आदर्श घेतला नाही तर आम्ही घेणारे कोण? बापाने 3 विवाह केले, पुत्राने मात्र एकच केला. आम्ही राजे दशरथ यांच्या पावलावर पाऊल ठेवून नाही तर प्रभू रामचंद्रांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो. मग ज्यांचा आदर्श तुम्ही घेत आहात ना, ते प्रभू रामचंद्र म्हणजे कोणी सामान्य नव्हे. एक
वतनी एक पत्नी एक वाणी म्हणजे प्रभू रामचंद्र होय. त्या प्रभू रामचंद्रांनी आतापर्यंत या विश्वात कुठल्याही स्त्रीची इच्छा पूर्ण ठेवली नाही. मग ते जर तुमचे आदर्श असतील तर माझी इच्छा तुम्ही अपूर्ण का ठेवताय? प्रभू रामचंद्रांनी कोणत्याही स्त्रीची इच्छा पूर्ण ठेवली नाही. मान्य, दोन बाजू आहे. हो ना? हा, एक म्हणजे लंकाधीश रावणाची भगिनी शूर्पणखा सुंदर स्वरूपीचं रूप धारण करून प्रभू रामचंद्रांपर्यंत गेली. प्रणय, प्रेमाची आणि शारीरिक सुखाची इच्छा तिनं प्रकट केली. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी काय केलं? स्वतःच्या बाणाच्या अग्राच्या साह्यानं म्हणजे टोकाच्या साह्यानं तिच्या पाठीवर असा संदेश रेखाटला, सौमित्राईचे नाग आणि कान कापले जावेत. सौमित्राला म्हणजे लक्ष्मणाला संदेश मिळता क्षणी त्याला तिचे नाग आणि कान कापले. ही राहिली एक बाजू. आणि दुसरी बाजू म्हणजे प्रभू रामचंद्रांनी नक्कीच स्त्रीची इच्छा पूर्ण केली. ती स्त्री कोण? माता शबरी. केवळ प्रभू रामचंद्र स्वतःच्या पर्णकुटीत यावे म्हणून मार्गाकडे नेत्रकटाक्ष लावून होती. त्या वृद्ध स्त्रीची उष्टावलेली बोरं सुद्धा प्रभू रामचंद्रांनी खाल्ली. प्रणय, प्रेमाची इच्छा होती, पूर्ण केली नाही. भक्तीची होती, पूर्ण केली. तुमची भक्तीची असेल आम्ही 10 वेळा पूर्ण करू. शूर्पणखेचं उदाहरण सांप्रत आपण मला दिला. लंकाधीश रावण यांची भगिनी म्हणे शूर्पणखा सुंदर स्वरूप धारण करून प्रभू रामचंद्रांजवळ गेली. ओहो, तिने सुंदर स्वरूप धारण केलं. त्यात तिच्या मनात कपट होतं. ते कपट तिला साध्य करायचं होतं म्हणूनच सुंदर स्वरूपात ती प्रभू रामचंद्रांजवळ गेली. पण माझ्या मनात तसे कपट काहीच नाहीये. माझं प्रेम हे स्वच्छ आहे. माझं प्रेम हे निर्मळ आहे. आणि या प्रेमाचा स्वीकार राधा तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे. दैवी तत्व तुम्ही प्राप्त परिस्थितीवर बोलता, पण या मागचं वास्तव फार वेगळं आहे. शेष आणि शेषाची पत्नी म्हणजे तारा. ही तारा स्वतःचा सेनापती म्हणजे संवर्ग, या संवर्गाशी संलग्न करत होती, शारीरिक सुख भोगत होती. हे ज्यावेळी शेषाला कळलं त्यावेळी शेषाला प्रतिज्ञा केली, एक ना एक दिवस तारे तुझे नाग आणि कान कापेल. आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तोच शेष पुढच्या अवतारी लक्ष्मण म्हणून जन्माला आला. तीच तारा पुढच्या अवतारी शूर्पणखा म्हणून जन्माला आली. आणि पहिल्या अवतारात केलेली प्रतिज्ञा शेषानं लक्ष्मण म्हणून दुसऱ्या अवतारात पूर्ण केली. त्याला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली. मला तुमच्या जीवनी कोणती प्रतिज्ञा करायला भाग पडू नका. हे सारं जे काही घडलंय ना ते फक्त प्रतिज्ञेमुळे घडलंय. मग प्रतिज्ञेमुळे या विश्वात एवढं सारं घडू शकतं तर स्वतःची इच्छा आणि स्वतःचं स्वप्न परिपूर्ण करण्यासाठी हे देवतत्व वाट्याच्या थराला जाऊ अगं, शकतं. प्रेम एका प्रकारची उपजत भावना आहे, गेला जात नाही, धर्म नाही. कुणी कुणावरही केल्यापाशी भगवंताची देण म्हणजे प्रेम. तुझी इच्छा लागत असेल, माझी इच्छा नको तुझ्यावर प्रेम करायची. आज तुमच्या इच्छेची गरज सांप्रत मला राधे या विश्वात एकात्र काही कधी वाटत नाही. त्याला दुसऱ्या हाताची जोड घ्यावी लागते. तो तुमचा दुसरा हात, ती तुमची साथ मला हवी आहे. ती साथ मिळत नाही, मी तुमचा मार्ग सोडणार. ही नाण्याची एक बाजू झाली, तर नाण्याची दुसरी बाजू एकच दर्शवते. एका मेला 2 तलवारी राहू शकत नाही. तद्वर एका संसारात 2 स्त्रिया केव्हा सुखाला संसार करू शकत नाही. मला तुमच्या संसाराची राग रागोळी करायची नाहीये. तसा तुमचा सोन्याचा संसार आहे, तसा मलाही माझा सोन्याचा संसार खाता येतोय. मी सुद्धा स्वप्न पाहिले, ती माझ्या भावी संसाराची पाहिले. ती स्वप्न परिपूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतःच्या संसाराची राग रागोळी करू शकत नाही. आणि म्हणून दैवी तत्वात तुला एकच सांगतोय, राजकथाच्या सिंहावर तुझी ही इच्छा लाटेच्या ठोकरीला धुडकारून देतोय. खबरदार! एक देवतत्व तुमच्या नेत्रासमोर उभे आहे. या देवतत्वाचा धिक्कार आज राजा तुम्ही करत आहात. पण एक लक्षात ठेवा, स्वतःचा प्रेम हे कसं हस्तगत करावं ना हे नक्कीच मला माहित आहे. काय करशील? एकच करणार काय आहे. करशील? माझी इतिहास राजा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. या विश्वात घडलं ते काय घडलंय. आतापर्यंत पुरुषानं स्त्रीवरती जबरदस्ती केली आणि स्वतःची इच्छा पूर्ण केली. पण आज एक स्त्री एका पुरुषावर जबरदस्ती करणार आहे आणि स्वतःची इच्छा स्वतः पूर्ण करणार आहे. उचललेली
पावलं त्याच्या जागी स्थिर करा. वारे राजकर्त्या, शेवटी माझ्या प्रेमाचा धिक्कार तू केलास. अरे माझा प्रेम स्वतःच्या पायदळी तू तुडविलास. मग तो राजकर्ता माझा होऊ शकत नाही, तो या विश्वात कुणाचाही होऊ शकत नाही. अरे आता माझ्या लक्षात आलंय, हा जो तुला झालाय ना, हा फक्त अहंकार तुला झालाय. तुझ्या सौंदर्याचा अहंकार तुला झालाय, तुझ्या पराक्रमाचा अहंकार तुला झालाय. पण ज्यावरती तू मला नकार दिलास, याचा पश्चाताप राजा तुला आयुष्यभर झाला पाहिजे. आणि म्हणूनच राजा तुला एकच शासन, आणि ते शासन बंद असेल तर माझ्या मुखाती राजाने शापवाडी. राजा शाप एकच आहे तुला. वैभव संपन्न असा राजकर्ता तू आहेस. त्या देवाच्या आशीर्वादानं राजा सारी सुख तुला प्राप्त झाली आहे. मग जे सुख तुला प्राप्त झालंय ते तुझं सुख, राजा ते तुझं वैभव. अरे तुझ्यापासून तुझ्यापासून होईल, तुझ्यापासून होईल, तुझ्यापासून होईल. उपकार मी तुझ्यावर केले, उपकाराची परतफेड मात्र चांगली केली. स्वतःची शारीरिक भूग आणि स्वतःची वासना पूर्ण देहाकरवी झाली नाही म्हणून दैवी तत्वाचं आणि ब्रह्म तत्वाचं शेवटचं शस्त्र म्हणजे शाप दिलास. पण हे दैवी तत्वा तू सुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कावळ्याच्या शापाला जर का गायी मेल्या असत्या, गवळीवाडे केव्हा जोस पडले असते. सारं दैवी तत्व पणाला लाव, सारं 36 कोट देवता पणाला लाव. राजकर्ता स्वतःच्या तत्वापासून सत्वापासून केव्हा भ्रष्ट होणार. शेजाऱ्यांका कोणाक सांगतच नको. शेजारी कोण माझा ऐकायलाच घेऊचे नाही. मागा डाव कसा, कारण जळ्याक माझा लगीन झाला ना, तेव्हा सगळी शेजारी मागे शेवंत शेवंत म्हणायचे. ते आता सगळे जण मग शवत म्हणायला लागले. तू माझा कसं ऐकायला घेतले याच्यावरूनच समजता. आता शेवंताचा मी शवता झाले समजला ना. वाईट वाटतं पण सांगतातच का, म्हणतात ना घर फिरला का घराचे वाशे फिरत. तसा माझा झालेला असा. कुमाराच्या घरात आमचा जन्म झालो. सासू सासरं होतो ना, तेव्हा आम्ही लोकांना मडकी देऊ, मातीची सगळी सगळी भांडी देऊ. त्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. तेव्हा लोक सगळी बऱ्या बऱ्या म्हणत. सासू सासरं मेलो, आमचा धंदो बंद झालो. मातीची भांडी करणं म्हणजे एकट्याचं काम नसतं, त्याचा मदत लागता. आता सासू सासरं नाही तर करत नाही का. मग आता जर मी वाटेन चालाक लागले ना, तर बरोबर लोकांना म्हणजे चर्चा करतो. मला सांगतो गोगो शावते हळे ये, तुझं कुमाराच्या घरात जलम झालं मग मागा एक मडकी घेऊन ये. मग कोण सांगता मागा एक गुडकुलं घेऊन ये. मग माझ्या बाबांनी सासू सासरं होतो ना, तेव्हा कोणा कोणा काय काय वया वयाचा मी दिले नाही म्हणत नाही. पण सासू सासरं गेलो, आता तुमका मडकी खैली आणि गुडकुलं खैलो, माझा झाला चोरखोल समाधान. सांगा वाईट वाटतं. असं सांगत गेल्या का लोक काय सांगतो, तुका मदत ना आता कसा म्हणतो हो तू, तुझं हो असा ना. हो असा मी नाही म्हणत नाही,
लोकांचे भाव असतात म्हणून माझं भाव हा कुकवा गाडा सांग सकाळ दारू सांग सकाळ दारू दारू खाल्याबद्दल मला काय वाईट वाटत नाही रात्री येऊन खाल्यानंतर काय नाही पण जर सकाळी दारू दुपारी दारू रात्री दारू सकाळी जर एका बगलात येऊ नागो दुपारी बगलात तरी येऊ नागो आणि रात्री बगला तर येतात तारा काहीच नाही समजत मग असल्या माणसामुळे कसं संसार करताना म्हणून म्हटलं मी संसाराचं कंटाळलेलो मी म्हणून या घरात राहिलं माझ्या जागेवर जर दुसऱ्या कोणतरी असताना बाईल माणूस तर केव्हाच गेला असता या घर सोडून पण रवाचा किती लागला औषधी बाबाच्या नावासाठी लगीन झाला त्यावेळेस माझ्या आई बाबांना माका सांगल्या पोरा बघ कुंभाराच्या घरात आपला जन्म झाला कुंभाराच्या घरात डाग लागता नाही संसार तुझं नवरो कसं वाचाने लग्न असाने आंधळो असाने काय दारुडो असाने पण संसार करू खरो म्हणून आई बाबासाठी या करूचा लागतात समाजाला बरं दारू खाता त्याच्याबद्दल मला वाईट नाही वाटत दारू कोण नाही खायचा आमच्या वाडीत किती जण खातो पण अशी दारू कोण खाणार मी बघूक नाही ते खातात दारू आपल्या घराकडे येतात आपल्या बायकोकडे भांडण करतात संसाराबद्दल भांडण करतात पण ह्यांना दारू खाण्याकडे जाऊन शेजाऱ्यांकडे पहिलं जातं शेजाऱ्यांना माहिती गेली ती काही काही गेली ती तुम्ही लोकांच्या घराकडे किती जातात गजाली कसलं करतात सायशी असेल नव्हती तुका काय करू का तुझे बायको काय का बोल माहिती ती लोक माका सगळी सांगतात बघ ठेवतो तुझ्या भावाक काय का सांगा ठेवा दारू खाऊन लोक आमच्या घराकडे येतात नको नको ते आमका विचारता लोक कोण विचारणार आमचे भाऊ आमका विचारतील आणि या खातीर कानपणात मारल्यानंतर ही माका भीती वाटता मी बायको ना माका लाज किती बरं गाळी माका गाळी घालतात ते घालतात शेजाऱ्यांको गाळी घालतात सगळी शेजाऱ्या सांगतो तुझ्या भावाचा आता बघून बघून घेतलो आणि तुझ्या भावाची काहीतरी गुठ्ठी करून ठेवतलो माझ्या बाबाला तुमच्या सगळ्यांच्या मी पाया पडते माझ्या भावाची गुठ्ठी मत कोणी करू नको माझ्याकडे बघून गप राहा तुमका गाडी घालतात ते मी नाही म्हणत नाही पण त्याच्या मागे मोठा कारण असा मी आतापर्यंत कधी कोणाला सांगाक नाही पण तुम्ही बोलताच मनाने सांगते म्हणतात ना कुठं धरलं का वही येता त्यांचा काय होता अमावास्या पौर्णिमा येईल ना असा टाळा होता आणि मग ते सगळ्यांना गाडी घालतो बरं ह्या काय भंगला डसला आता जाऊ काय म्हणून देवाकडे चौकशी सुद्धा मी केल्या आवतीच्या समुद्राच्या काठापासून घाटाच्या माथ्यापर्यंत देव ठेवले ना पण देव काय सांगतो ह्याच्या वेळेला म्हणतो तसा जाणार नाही पूर्वीपासून यांच्या घरी नसत तसा मग त्यांच्या आज्याचा तसाच चालवायचा आजो मेलो तेव्हा बापा सिद्धार्थला आणि बापूच मरताना हे गेले पुढे बाबा बाबा करी म्हाताऱ्यात मरताना यांचा मिठी मारल्या ह्यांकडे देवाने सांगलं ना तर ह्याच्या होता समाज राहावया तेव्हापासून ऐकल्यापासून मी खोटा सांगत नाही औषधच्या मग घरात होऊन सुद्धा भीती वाटते ह्यांका जर काय वाट माझ्या भावाक बरा नसला ना तर मी घरात नीट नाही ना शेजाराची जाणून न जाणू रात्रीची माका मिठी मारल्यानंतर म्हणून माका भीती वाटते असं आमच्या घरात चाललेला असा पण कोणाक सांगताला मी काय करताला आपलं मरण दिवस काढू होईल याचा तो दिवस बरो म्हणा बरो आता सकाळी बाहेर पडून गेलो अजून काही पटतो ना आता माझा तराम जाऊन येतं बघा पटन नाही सांगू त्याच क्षणी तू कशी राहते त्याच क्षणी तू त्याच क्षणी तू कशी राहते
तू असशील ते आता ये मरे हा? आता किती आपण आता ये ना बाबा ती या रागान बोलू नको मी तुका बोलणार नाही मी कोणाक बोलतो त्या कुत्र्यान बरोबर सकाळी मी या घरातून बाहेर पडलं काय हे माझ्या अंगाला येतं आणि संध्याकाळी मी या घराकडे येताना योग ह्या पंडित सून पळात योग त्या पंडित सून पळात की त्या पळात ह्याचा उत्तर माका अजून गावलं बाकी काय बरा सोरेकरान सोरो कितको जरी घेतले घराकडे आपलेच येतलो मी बघा बरोबर माझ्या घराकडे शिरापड पुढचा दरवाजो बंद म्हणजे पाटल्या दार उघडा असता नाही खय गेली ती नाही गेली आणि काकी बया ये काकी आपला घरदार सोडून तुम्ही दुसऱ्याच्या घराकडे सांगा हळदी कुंकाक सांगणार ना हेरची हेरची आता सध्या तुम्ही हळदी कुंकाक जाता हेरची तुम्ही दुसऱ्याच्या घराकडे किती आणि जाऊन तुम्ही करतात का ह्याच्या बरोबर त्याच्या बरोबर सासू सांगतली सुनेचा सून सांगतली साशियेचा ऐकणारा कोण ह्या एकटा आणि दुसरे दिसा हेका धंदे काय साशियेन काय सांगले का सुनेक सांगताला सुनेन काय सांगले का साशियेक सांगताला भांडारा देतात आणि वरती तोंड घेऊन पुढे आणखी सांगता ह्यो दुसऱ्याच्या घराकडे जाता माई आणि काकी करू तुम्ही सांगता तात्या का कळणार ना ह्याची गत झाली या मांजरासारखी ह्याका काय वाटता मी या डोळे बंद केले म्हणजे माका कोण बघणार ना माका सगळं माहिती आज वाटतं सारवल्या ना पाय राहू ना शेवंता माका वाटतं आज खूपच पुढे गेलेला दे आता समाजला म्हणतात खोटा नाही चित्याची खोट मेल्याशिवाय जाऊची आता बघा खय असा खैसून येतात
काय वा? नवऱ्या बरोबर असं बोलतात. काय चुकला की काय माझा? आता बसा म्हणून चांगलं चुकला की काय माझा? हो उभे कित्या बाहेर उभे कित्या बघा बसा बाहेर उभं सांगा. असं बोलतात. बसा. ये तो मोठो पती दे अरे माझ्या बाबा इथं मोठो. अरे मला काहीतरी पडाल. अरे पुढे उभे राहा. ये तो मोठो पती देव तारा दिल्यानंतर बायला कसा करू माया कसा करू माया तसा करतो पण ह्या तुका मारू माया कसा करू माया या 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 आता आमच्या अण्णा बाकड्यावर आहे. अण्णा बसले पाणी घ्या पाणी घ्या पाणी पेच वाढू काय चाय हळू आज मुळ्याची भाजी करू काय लाल भाजी करू असा काय रे? गोवा विचारूचा असता माझाच चुकला. हो कशी बायको इतकी खुळी असा. हो घराकडे इलो दारात अजून घरात येऊकच नाही हा. आणि दारात गेलो काय मुळाची भाजी करू पाल्याची भाजी करू अशी विचारतली. आधी भगवान घरात तरी येऊ भया. बायको काय करता पाणी देता का नाही त्या तरी बघू भया. आणि बायकोन काय केलं बाय कसली भाजी करू कसली काय विचारायची गरज नाही. मी तुमची बायको असेल. माझं भाऊ दारू खाऊन गेलो म्हणजे माझ्या भावाक काय काय लागता या माका ठाऊक असता. सगळ्यांच्याच बायकोंका माहित असता समाजला ना. माका सुद्धा माहित आहे दारू खाऊन लागता तुमका. हो पाल्याची भाजी केलोय मुळ्याची भाजी केलोय आणि आंबट तिखट लागताना तुमका ना आता म्हणून माशाची काय केलं माशाचा सार केलं का सार केलं साध म्हणा. मोठेपणा आमचा माशाचा सार आता केलं. लहानपणात असं सांगा. भोटरीला काय म्हणायला पाणी देत येऊन कितको वेळ झालो बरोबर कारणच लावला. येऊन कितको कारण ऐकायची ना पाणी आणणारा पहिला पाणी आणि ऐकतो. तुम्ही सांगता मुळ्याची भाजी होईल मुळ्याची भाजी. पाल्याची भाजी होईल काही तर होईल. तुम्ही ते पण सांगता. ऐकत नको. काय सांगता आता? सत्यानाच केलं सत्य माझ्या आयुष्यात मी हो हो खैची बायको आपल्या भावाचं सत्यानाश करीत नाही. आणि खैच्या बायकांनी जर आपल्या भावाचं सत्यानाश केला तर ते तो मग माका सांगा तुमचं सत्यानाश. तिया येता घरा दिलं आणि माझी सगळी वाट वाट झाली. मी लावले का तुम्ही वाट लावून घेतला. कोणी खरी वाट कोणी राहिली माहिती या तुझ्या बाप्पाशी. तुमका समजते. एकदा सांगता माझी वाट तू लावलं एकदा सांगता तू नाही तुझ्या बापाशी लावलं. म्हणजे नक्की कोणी लावलं तुमकाच माहिती नाही. आता तिया मका सांगायचा विचारतोय बापूच पहिलं येईल का तिया पहिला येईल बापूच माझं पहिलं होय मग पहिला माझ्या दारात तिया येईल बुद्धी माझ्या बरोबर संसार हा सुखाचा हा, बरोबर ना होय, होय, बरोबर. हा. पण त्याच्या आधी बापाजीचा मी किती आणलं खरं सत्यानं कोणी केलो कारण हे चित्र ज्याने घडवलं आणि मला मरवलं तुमचं चित्र तुम्हाला बरं दिसतंय. बायकोचं चित्र वेगळं दिसतंय. बघू भया. वेगळं आपलं चित्र आधी आपण बघू भया. काय काय बघ. उमराची माती तुझ्या बापाशी म्हणजे माझ्या बाबा येऊन जाऊन नुसतं माझ्या बापाशीकडे येतात काय आणि माझा पार पदरात काय करतो रे बापाची घेतली आणि बाबा. बापाशी माका सांगलं पितृवचनासाठी मी घेतलंय आणि झालो सत्यनारायण माझं तुमचं बाबू इतकं खुलं कसं ओळखतो लोक सांगतात मी तो ऐकता आणि आपल्या जिल्ह्याचा वाटोळा करता. म्हणजे माझं बाबू हुशार होतो म्हणा. होय तो खूप अति हुशार मनाने अति शाण्या बाहेर गेला. तो अति हुशार असल्यामुळे ह्या पैशाला बाहेर गेला. तुमच्या बाबाजी फसवल्या म्हणजे माझा बापू हुशारच होतो. काय सांगतो आणि माझा बापूस कोण हो? तो बापू
दुसऱ्याचा ऐकणारा नव्हतो. तुमच्या बापाशी सांगल्यान माझ्या बापाशी म्हणून तुम्ही माझ्या बरोबर लगीन केलं. बापाशी सांगल्यान माझ्या म्हणून माझ्या बापाशी जर तुमच्या बापाशी सांगला आता शंका तर तुमच्या बापाशी खाल्या नसता. खातलो तुझ्या बापाशी खाल्या माझं किती खातलो माझं कोणतं ऐकत नाही तुमचा बापूस ऐकता. आणि देणारो काय आपण जातोय ना पहिलं खातलो मोठेपणे माझ्या सांगतो विचार लगीन केलं असतं. अगो बापू शानो मला ती ऐकता ती शाना बरोबर माझा बापू मला तर माझा सप्ताह तो बापू छाना त्याच्या पाय छाना तो बापू खुळो तू खुळो मला तो खुळो त्याच्यामुळे घट्ट नाही झालो. त्याची बाय बरी त्याचा संसार बरो म्हणजे तो भाऊ बरो त्याचा संसार बरो असाच बरो काय बरो असा मोठे पण दुसऱ्याचा बाय म्हणून तोंड घेऊन जाताला असतात. तोंड घेऊन ह्या तोंड घेऊन दाताला खडे थोडी वाटलं म्हणजे आधीच गळ्यात पट्टाला म्हणा बापाशी माझ्या गळ्यात मार आणखी 3-4 वर्ष गेले असतील तर या तयात राहता किती तो खोल माझ्या बापाशीच्या गळ्यात लगीन करून घरात यायचा जाता नाही किती? मारला मी कोणी आईला ती गरज होती म्हणून आईला गरज काय? गरज नाही, तू आईला किती? जाऊ शकतो. किती राहतलंय? आता किती राहतलंय? गरज नाही होती मग लगीन किती केल्यात? तेव्हा होती आता नाही जा. असं काही नाही का? मोठ्या माणसाचे काम मार. त्याच्या पोराला लगीन करायचं. गरज भागली जायचं, जाऊन सांगायचं. बापले म्हणून जन्म गेला, बापलेला जेव्हा. चालतंय ना. अगं तुझ्या बिया बरोबर वाटतंय. आणि या लक्षात ठेव. हो शेवट्या हो. या माका ओळखलं आणि माका तरी तुम्ही काही ओळखला. तुका मी पुरो ओळखलं. अगं ओळखलं म्हणाला तुका सांगतोय तोंड घेऊन जा. ओळखलंय म्हणून. आला तुझ्या हिंमत किती राहतलंय? नाहीच जाऊ तुका माहिती कडे लोकांका सांगू का म्हणजे तुझे तडे हस्ती येतले म्हणा. तडे काय ना ही हस्ती तुझी बघणारच काय? समाजला करत नाही बघा तुझी. आणि गो शेवत्या तुझ्या सारखी ना तुझ्या सारखी 56 आणि 56 समाजला हो 56 जण रांगेत उभी राहिली एक माळ घेऊन तेव्हा नागोबा या गळ्यात माळ असं तर फक्त ह्या नागिनी पायी कोण पुढे येणार नाही. बरोबर असा समाजला मा शाली पोरात ती नाही ठेवती होय. संसाराचा इदू वाचतो म्हणाला ती आता ती शाळा बायको घरात असतं करत नाही माका त्याची काय? 56 आणि 56 ती बाटली सांभाळाली ती सांभाळ. ती बांधलंय त्याच्यासाठी समाजला मा मग हे सांगतलंय हा मोठण खाता पण कोण हाडा घालला नाही गळ्यात. ती खरं का? ती ही हाडा किती आहे माहिती हो. ती मागा काय अगं, करतो? ही किती आहे ना? बघा बाब मारून सांगते अगं ही हाडा गळ्यात किती हो नुकसान जाऊ नये मला. नुकसान दिले हाताला तो. इतके लोक दारू खातात त्यांचं नुकसान होतं हो ते तळे मारून येत मी तळे मारूनही येत घेऊनही येत मग घेऊन येते पुढे का नुकसान? कमी पट्टा कमाने पण तरी कशी कारण मागच्या दिवसात मी घेऊन येले माझी बाटली पडली तुमचा सुद्धा म्हणून पडली पडली तर कोणी हाडून देऊ ना. काढला कोणता देव एक वेळ कोणतरी पैसे पडले तर बाटकडे हाडून देतो पण ह्या गावला तर कोण हाडून काय देऊ. देव तो छानो त्या दिवसापासून ठरवलेला आणून दे छानो बाटली घेतली मी कितको तो जागा सोडी बाटली आपली जागा सोडूची ना म्हणा ही हाडा गळ्यात नाहीतर मग हे बॉम्ब मारताला मारते हाडा राहिली. गळ्यात आम्ही मारते राहिली. ह्याच्या त्याला गळ्यात. भजतात मग, चेष्टा करतो. दोन बनाम फिरतात. शिव रामेश्वर ट्रॅव्हल्स यांचे पाठीला झाड लावणार आहे. म्हणून मी ती वाटता माझी चुका. हे बघा. रामदास सावंत पण भगवंता नारायणा करता करविता तू आहेस निमित्त मात्र मी आहे आणि म्हणूनच हे नाट्य रंगविण्याचा प्रयत्न मी करतोय आणि म्हणूनच भगवंता नारायणा
या नाटकाला असाच रंग चढत जाऊ अशी तुझ्या चरणाशी सगळे प्रार्थना, सगळे प्रार्थना, सगळे प्रार्थना. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, लागू दे छंद हा मानवा, छंद हरी भजनाचा, लागू दे छंद हरी नामाचा. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, ओम नमो नारायणाय. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, लागू दे छंद हा मानवा, छंद हरी भजनाचा, लागू दे छंद हरी भजनाचा, लागू दे. भटकून कोरी इकडे तिकडे तू असा, भटकून कोरी इकडे तिकडे तू असा, क्षत्रिय पूजा काटा रुतला सांग काढशील रे कसा, क्षत्रिय पूजा काटा रुतला सांग काढशील रे कसा. तूच तुझ्या जीवनाचा आहे बगमगारचा, तूच तुझ्या जीवनाचा आहे बगमगारचा. विसरू नको रे भगवंताला, ऐक भल्या तू मानसा, विसरू नको रे भगवंताला, ऐक भल्या तू मानसा. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, ओम नमो नारायणाय. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, लागू दे छंद हा मानवा, छंद हरी भजनाचा, लागू दे छंद हरी नामाचा. भटकून कोरी इकडे तिकडे तू असा, भटकून कोरी इकडे तिकडे तू असा, क्षत्रिय पूजा काटा रुतला सांग काढशील रे कसा, क्षत्रिय पूजा काटा रुतला सांग काढशील रे कसा. तूच तुझ्या जीवनाचा आहे बगमगारचा, तूच तुझ्या जीवनाचा आहे बगमगारचा. विसरू नको रे भगवंताला, ऐक भल्या तू मानसा, विसरू नको रे भगवंताला, ऐक भल्या तू मानसा. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा, लागू दे छंद हा मानवा, छंद हरी भजनाचा, लागू दे छंद हरी नामाचा, लागू दे नारायण. नाट्यरसिक नाट्यप्रेमी कलाप्रेमी सन्माननीय शेखर